असंच विजिटला जात असताना मी एकटी जरी जात असती तरी इकडे तिकडे नजर असते आणि रस्त्याच्या कडेला मला ही पानं दिसली आणि म्हणून एक दादा दिसले तर त्यांना मी तोडून मागितली. याला फासाची पानं किंवा फांदीची भाजी असं म्हणतात. निसर्ग आपल्याला भरभरून देत असते आणि आपल्या हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. तर यापासून आपण काय करू शकतो ते आपण बघूया. मी ही पानं सर्व स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही सर्व पानं मी चिरून घेतलेली आहेत आणि तुमच्याकडे जे काही पीठ असेल ते पीठ आपण त्यामध्ये टाकू शकतो. तांदळाचं असेल, बेसनाचं असेल, नाचणीचं पीठ असेल. माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं, मी भाजणीचं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे. तांदळाचं पण थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि स्वयंपाकघरामध्ये जे काही उपलब्ध असलेली मसाले ती पण त्यामध्ये घातलेली आहे. ती हळद, तिखट, मीठ आणि सोबतच ओवा आणि तीळ, ज्यामुळे याला छान चव येते. ओवा आणि तीळ त्यामध्ये मी घातलेलं आहे. सर्व टाकून झाल्यानंतर पाणी घालून त्याला छान भिजवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा एक छानसा गोळा तयार झाला पाहिजे. याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर थोडं पीठ कमी पडलं तर ते त्यामध्ये टाकायचं आणि छान एकजीव करून ते भिजवून घ्यायचं, जेणेकरून याचा आपल्याला छान याचे छोटे छोटे गोळे तयार करता आले पाहिजे. सर्व मिक्स तयार झाल्यानंतर पहिलेच मी चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे आणि छोटे छोटे याचे गोळे तयार केले. याला मुठे पण म्हणतात आणि अशा प्रकारे छान चाळणीमध्ये ठेवून घेतले. अशा प्रकारे गोळे तयार झाल्यानंतर तुम्ही कढईमध्ये पण वाफवून घेऊ शकता. थोडंसं पाणी घालायचं आणि चाळणी ठेवून वाफवून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने वाफवता येईल त्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या. नुसते वाफवलेले पण मुलांना फार छान वाटतात आणि तळलेले पण छोटी मुलं खाऊ शकतात. जे लो कॅलरीज आहेत त्यांनी नुसतेही खाल्ले तरी चालतात. आणि याची रस्सा भाजी पण आपल्याला करता येते. मी सुद्धा ती रस्सा भाजी या ठिकाणी केलेली आहे.